गोलंदाज तयार आहेत. सामन्याला सुरुवात होईल. जो संघ जिंकेल तो सरळ चौथ्या फेरीमध्ये जाताना पाहायला मिळेल. इथे टाकलेला हा चेंडू आणि पहिल्याच बॉलवर रन आउट च्या स्वरूपामध्ये विकेट आली. सामना आपण मैदानामध्ये पाहतोय एनपी स्पोर्ट शहापूर बी आणि त्यांच्या विरुद्ध इगतपुरी क्लासिक. पहिला चेंडू टाकला, फुलटॉस होता. भावेश आणि भावेशच्या जोडीला आपण मैदानामध्ये यश या खेळाडूला पाहत होतो. रनआउटच्या रूपामध्ये यश माघारी येतील. विकेट आली पहिली, पहिला धक्का. थोडंसं फास्ट खेळा. 20 मिनिटांमध्ये 4 षटक होणं गरजेचं राहील, कारण अजून आपल्याला एक सामना कव्हर करायचा आहे. तो सर्वात महत्वाचा सामना असेल. साई स्पोर्ट शहापूर आनंददादा अधिकारी यांचा संघ आणि एमडी खुडगर मिलिंददादा डुकरे यांचा संघ तो यानंतरच्या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर विजयला आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 1 मध्ये तो गोलंदाजीसाठी तयार आहे. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर होताना पाहायला मिळत आहे. इगतपुरी क्लासिक हा संघ आपण पहिल्याही सामन्यामध्ये पाहिला, त्याची कामगिरी अतिशय सुंदर होताना आपल्याला पाहायला मिळते. एक बाद एक षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये आपण पाहताय. ओवी स्पोर्ट क्लब बिरवाडी प्रेझेंट खासदार ट्रॉफी मध्ये आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि शहापूर तालुक्याचा आणि बिरवाडी गावाचा अभिमान वाढवणारी ही क्रीडा स्पर्धा, 8 दिवसीय क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. 7वा दिवस या क्रीडा स्पर्धेचा हा दर्जेदार सोहळा आपण अनुभवतायत. इथे टाकलेला हा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज विजयची गोलंदाजी अप्रतिम होते. नावामध्ये सर्व काही आहे. विजय हा खेळाडू चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला यश रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले. आता भावेश आणि चंदर या दोन खेळाडूंची जिम्मेदारी वाढली आहे. स्ट्रायकर इनवर बॅटर चंदर आपल्याला पाहायला मिळतील. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. इथे टाकलेला हा चेंडू, परफेक्ट यॉर्कर आणि इथे मात्र फलंदाज क्लीन बोल्ड, त्रिफळाचीत विकेट आली. फलंदाज बाद. बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील ते अनिकेत इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावर. पहिले 4 चेंडू भन्नाट वेगाने जे मात्र आपल्याला पाहायला मिळाले. विजय या गोलंदाजाकडून एक रनआउटच्या रूपामध्ये एक त्याच्या अकाउंट मध्ये विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते. इगतपुरी एक्सप्रेस म्हणून विजयची ओळख आहे. काय गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये, कौतुक व्हायला पाहिजे या गोलंदाजाचं. विजयचा हा चेंडू, तिथे पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल, व्हाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते जाऊन पोहोचेल ती 2 या धावसंख्येवर. 2 धावफलकावर गोलंदाज विजयला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना मान्यवरांचं शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. सातत्यानं मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित होती. धनंजयजी निपुर्ते साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहे. वेलकम दादा, तुमचं सहर्ष स्वागत आहे. बिरवाडी गावाचा आणि शहापूर तालुक्याचा अभिमान वाढवणारी क्रीडा स्पर्धा, अर्थातच आपण खासदार ट्रॉफी ओवी स्पोर्ट क्लब बिरवाडीचं हे दमदार आयोजन आपण पाहताय. 4 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. शेवटचा बॉल या षटकातील. रवींद्र काशीनाथ सासे यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी 500चं कॅश प्राइज. चेंडू हवेत, तिथे क्षेत्ररक्षक. 1 मोर विकेट डाऊन. हा 3रा धक्का टीम एनपी स्पोर्ट शहापूर बी ला.
5:30 5:40 ला इथे अंधाराचं सावट येताना आपल्याला पाहायला मिळतं, त्यामुळे वेळेमध्ये मॅच होणं गरजेचं राहील ही विनंती आहे. आणि क्षेत्ररक्षण करणारी टीम इगतपुरी क्लासिक, जो संघ जिंकेल तो चौथ्या फेरीमध्ये जाणार आहे, त्याला मात्र उद्या यावंच लागेल. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर विकीच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्रायकर इनवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील भावेश. भावेशच्या बॅटमधून सुंदर असा फटका, तिथे क्षेत्ररक्षण खराब झालाय, चेंडू सीमारेषेचा वेध घेईल, एक क्षेत्ररक्षक येतील, बॉल कव्हर करतील, तोपर्यंत घेतलेल्या या दोन धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ते आता 3-6. NP स्पोर्ट शहापूर बी हा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय, त्यांच्या विरुद्ध इगतपुरी क्लासिक इगतपुरी हा संघ पाहायला मिळतो. इथे टाकलेला हा चेंडू भन्नाट वेगानं यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू आहे. विकीची गोलंदाजी सुंदर होताना आपल्याला पाहायला मिळते. विकीचं विशेषतः आपण कौतुक करू, ज्या प्रकारची गोलंदाजी तो मैदानामध्ये करताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला भावेशला इथे आपला डाव सावरावा लागेल. इथे अजून एक चेंडू विकीचा जबरदस्त चेंडू, डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 3-6 धावा, षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये. NP स्पोर्ट शहापूर बी हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना निलेजी पाटोळे यांनी प्रस्तुत केलेला संघ आहे. इथे टाकलेला चेंडू, सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर, क्षेत्ररक्षण सुंदर होताना आपल्याला पाहायला मिळतं. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते, जाऊन पोचेल ती 7 या धावसंख्येवर. 7 धावा षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला दुसरं, 4 चेंडू टाकलेत विकीने. इथे टाकलेला चेंडू विकेट करायचा आहे भाऊला, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, उर्वरित कामकाज यष्टीरक्षक कंप्लीट करतायत. चांगली गोलंदाजी राहिली. गोलंदाज विजय याची पहिल्या षटकांमध्ये त्याने 2 विकेट प्रस्थापित केल्या. तदनंतर गोलंदाजी करत असताना विकी आतापर्यंत 5 चेंडू फक्त 3 धावा. इथे टाकलेला चेंडू, बॅट फुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न, कलेक्शन पुन्हा एकदा खराब आहे. 2 षटकांची समाप्ती धावफलकावर 3-8. प्रथम बॅटिंग करत असताना NP स्पोर्ट शहापूर बी. राहुल आलेत आता गोलंदाजी मार्कवर. 2 षटकांमध्ये 8 धावा, धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकर इनवर भाऊ आपल्याला पाहायला मिळतील. ऑन स्ट्राइक स्ट्रायकर इनवर भावेश आहेत, तर गोलंदाजी मार्कवर राहुल गोलंदाजीसाठी तयार आहेत. 8 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं कंप्लीट आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. इथे टाकलेला चेंडू, सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर, एकच धाव, एकच्या जास्त काहीच नाहीये. संघाची धावसंख्या 3-9. NP स्पोर्ट शहापूर बी त्यांच्या विरुद्धामध्ये इगतपुरी क्लासिक हा संघ मैदानामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड राऊंडची शेवटची लढत आहे, तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये. इथे टाकलेला चेंडू, बॅटचे एज, 1 मोर विकेट डाऊन. हा 4था धक्का आणि जो संघ जिंकेल तो 4थ्या फेरीमध्ये जाणार आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळतील जय. इन ॲट नंबर 6, 6व्या क्रमांकावर. 4-9 धावा, षटक क्रमांक 3 मैदानामध्ये मार्गस्थ असताना चांगली गोलंदाजी राहिली आहे. राहुल या खेळाडूची प्रभावित करणारी कामगिरी मैदानामध्ये तो करताना पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला जर संघ पाहिला आपण थोडंसं स्ट्रगल करत असताना विकेट भरपूर गमावल्यात. धावाही जेवढ्या आवश्यक आहेत त्या बनवलेल्या नाही आहेत. महत्वाची लढत आहे. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर इनवर जय आहेत. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका, आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील, एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्नच नाहीये. एक धाव येते. 4-10 धावा टीम NP स्पोर्ट शहापूर बी. महत्वाची लढत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कामगिरी कशा प्रकारे होईल ते पाहायचं. मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक अशी बाईक आपल्याला पाहायला मिळते या खासदार ट्रॉफी मध्ये.
कोणत्या एका खेळाडूचं स्वप्न उद्या पूर्ण होणार आहे ते आपल्याला पाहायचं. इथे स्लोवर वन गतीमध्ये केलेलं परिवर्तन. वन मोर बॉल डॉट. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये राहुल देखील करतात. 4 चेंडू टाकलेत आतापर्यंत राहुलने धावा खर्च केल्यात फक्त 2 आणि 1 विकेट त्याने मिळवली. चांगली गोलंदाजी राहुलची. स्ट्रायकर इनवर भाऊ. भाऊचा मोठा फटका खेळण्याचा इरादा आहे परंतु बॅटवर प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. गतीमध्ये सातत्याने केलेलं परिवर्तन. अजून 1 चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. इगतपुरी क्लासिकल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल या षटकातील गोलंदाज राहुलला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. अजून 1 चेंडू डॉट. इथे षटक क्रमांक कंप्लीट होईल मैदानामध्ये. तिसऱ्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 10 धावा संधी डीजेला. हरीश आलेत आता गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक हाताळण्यासाठी. 4 बाद 10 धावा आहेत. अडचणींमध्ये NP स्पोर्ट शहापूर बी ही टीम पाहायला मिळते. वेगाने चेंडू टाकलाय तितका चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक येतील. बॉलवर एक सिंगल आली. क्षेत्ररक्षण गोलंदाजी एक जबरदस्त युनिट आपल्याला पाहायला मिळत आहे. इगतपुरी क्लासिक्स साई स्पोर्ट शहापूर संघाचे कर्णधार आणि MD स्पोर्ट खुडगर संघाचे कर्णधार. आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे. यानंतर होणारी लढत आपल्याला पाहायला मिळेल. किशोरदादा भेरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. याच दरम्यान एक मोठा फटका येतोय. ह्यूज सिक्सर षटकार. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. धावफलकावर 4 बाद 17. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल. बॉलर झेल झाला. कॉट हँड बोल्ड. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का. येताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. दर्शन आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. त्यांची फलंदाजी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. शहापूर तालुक्यातील एक बुलंद आवाज आमचे परम मित्र सोमनाथ खाडे सर यांचंही शुभागमन होताना पाहायला मिळतं. वेलकम सर, तुमचं सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज तयार. यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता इथे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात रन आउट च्या स्वरूपामध्ये फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट. रोहन शेळके आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला MD स्पोर्ट संदीप दिवाने सर आपण टॉस साठी संपर्क साधा. MD स्पोर्ट आणि त्यांच्या विरुद्धामध्ये साई स्पोर्ट. एक मोठी लढत. शहापूर तालुक्यातील 24 स्टार एकमेकांच्या समोर आहेत.
अनेक जण हाच त्यांच्या मनामध्ये हाच प्रश्न असेल की 22 खेळाडू असतात, परंतु जे दोन्ही 12वे असतात ना ते देखील स्टारच असतात. 24 स्टार त्यांच्यामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल. इथे आडव्या बॅटनं सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षकाकडून सुटलेला झेल, एक सिंगल आली. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या 2 धावा इथे कंप्लीट होतील. 2 धावा येत आहेत. संघाची धावसंख्या 6 बाद 20 धावा आहेत. शेवटचा अंतिम चेंडू जो मात्र शिल्लक आहे. टॉस साठी संपर्क साधा दोन्ही टीमचे कर्णधार. लगेचच आपण हा चेंडू झाल्यानंतर टॉस करणार आहोत. लास्ट बॉल टू गो. शेवटचा बॉल इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक दूर वरती आहेत. एक धावा आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला आणि पाहता पाहता 2 धावा जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 6 बाद 22 आहे. विजयाचं समीकरण 23 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी आणि चौथ्या फेरीत जाण्यासाठी. एनपी स्पोर्ट टीमचा कर्णधार टॉस साठी चला. एनपी स्पोर्ट क्षेत्ररक्षण लावा ताबडतोब. टॉस साठी दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. रोहन आणि दुसऱ्या बाजूला संदीप सर. प्रदीप दादा गाडेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते धनंजयजी निपुरते साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळाली आणि मान्यवरांचा केला जातोय आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं हा विशेष सन्मान. एक आकर्षक असं सन्मान चिन्ह आहे या क्रीडा स्पर्धेचं. एक आठवण खासदार चषकाची, एक आठवण बिरवाडी गावाची आणि एक आठवण शहापूर तालुक्यातील एक नामांकित क्रीडा स्पर्धेची केला जातोय हा एक विशेष सन्मान. कुटगर संघ टॉस जिंकला. काय निर्णय सर? डिसिजन पेंडिंग आहे. सेकंड इनिंगला सुरुवात होईल आणि समालोचन कक्षामधून आवाज ऐकूयात पुन्हा एकदा प्रथम सर यांचा. धन्यवाद. विनंती असेल इगतपुरी क्लासिक्स टीम आपण चेंडू चॉईस करून घ्यायचे. त्यासोबतच साई स्पोर्ट्स आणि एमडी स्पोर्ट्स कुडगर आपण देखील चॉईस चेंडू करून ठेवायचे. रोहन आपण याचे चॉईस चेंडू करून ठेवायचे. त्यानंतर एमडी स्पोर्ट्स कुडगर टीम आपण देखील चॉईस चेंडू करून ठेवायचे. ओमकार एकाला पाठव अन्यथा तू ये. येस ओमकार बिझी आहे सध्या. कोणाचे तरी मेसेज येत आहेत. ओमकार बिझी दिसतोय. हरकत नाही. रोहन देखील बिझी होता काल. बावीस धावा धावफलकावरती 23 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. 24 चेंडू आणि 23 असं समीकरण सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल आणि कल्पेश ही जोडी खेपट्टीवरती आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो बॉलिंग मार्क वरती गोलंदाज येतोय. वैयक्तिक कोट्यामधील पहिलं आणि सांघिक कोट्यामधील देखील पहिल्या षटकामध्ये संकेत विषय. स्ट्रायकर एंड वरती राहुल पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकर एंड वरती कल्पेश आपण पाहतोय. संकेत विषय बॉलिंग मार्क वरती तयार. पहिलं षटक घेऊन 30 यार्ड सर्कल बाहेर 2 खेळाडू पाहायला मिळतील. पहिला खेळाडू लॉंग ऑनला असेल. दुसरा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मिड विकेटला असेल. पहिल्या चेंडूवरती ड्राइव्ह करायचं होतं. डॉट बॉलची समाप्ती होती. 23 चेंडूंमध्ये 23 धावेची गरज. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आणि या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय चांगली गोलंदाजी झाली तर मॅच मध्ये चुरस निर्माण होईल. परंतु इथून चांगली फटकेबाजी झाली तर पहिल्या षटकामध्ये मॅचचा फेज पूर्ण प्रकारे इगतपुरी क्लासिक्स या संघाच्या बाजूने झुकलेला पाहू शकतो. परंतु यावेळेस आपण पाहतोय बॅटची कडा आणि त्यानंतर एस्ट्यांचा वेग घेणारा चेंडू. योमेस आय विल डेफिनेटली फलंदाजाने एस्ट्या दाखवल्या आणि त्याच एस्ट्या गोलंदाजाने वाकवल्या. विकेटचं पतन लागतो. पहिला झटका 0 या आकड्यावरती आपण पाहतोय इगतपुरी क्लासिक्स या संघाला. एमडी स्पोर्ट्स खुटगर संघाने जिंकला. बॅटिंग चूज केली. इन्व्हाइट केलंय
फिल्डिंग साठी साई स्पोर्ट्स शहापूर या संघाला. आज कल्पेश खूप जास्त प्रमाणामध्ये खुश दिसतोय, कारण माहित नाही, परंतु कल्पेश आज खूप जास्त खुश दिसतोय. बावीस चेंडूंमध्ये 23 धावांची गरज. यावेळेस देखील चांगला फटका आहे. डाऊन दी बॉल फिल्डर आले होते, मिस्टेक पाहायला मिळतीये. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळती नशिबाची साथ, बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. असेला लक फॅक्टर ऑन करणारा चौकार. यावेळेस हुक करण्यात येतोय, चांगला फटका आहे. वेकेंट एरिया पाहायला मिळतोय आणि बॉल निघून चाललाय स्क्वेअर लेग मधून सीमा पार. एका टप्प्यावरती येतोय हा चौकार. यावेळेस देखील मिसटाइम स्ट्रोक आहे. डाऊन दी बॉल वेकेंट एरिया पाहायला मिळत होता. कॅचची संधी होती तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये. फलंदाज होतोय बाद, विकेटचं पतन होतोय. नक्की सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळतीये. याची मात्र इगतपुरी क्लासिक्स या संघासाठी असेल. नानाद शिरोले आणि त्यांच्या समवेत रवींद्रनाथ सासे या दोघांच्या माध्यमातून सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळतीये. 3 चेंडूंवरती 3 षटकार मारले तर इगतपुरी क्लासिक्स च्या प्लेयर साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सर्पमित्र नाना शिरोले आणि त्यांच्या संपतीला रवींद्रनाथ सासे यांच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळतीये. आज आमचे जवळचे मित्र अर्थातच दर्शन दादा ऑन फायर आहेत. सातत्याने कॉल करून फक्त ते आम्हाला ऑर्डर देत आहेत. वसुली बाई मांडवली बादशाह म्हणून त्यांची ओळख आहे. आज ते मात्र अंडरग्राउंड झालेत, माहित नाही कारण, परंतु अंडरग्राउंड पाहायला मिळतात. वसुलीला गेलेत कॅनडाला. यावेळेस अप्रतिम फटका, बॉटमहँडचा चांगला वापर आणि त्यानंतर बॉल निघून चालला एका टप्प्यावरती सीमारेषा पलीकडे. काऊ कॉर्नरला क्लिअर करत बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये तर नक्की सुवर्ण संधी असेल सर्पमित्र नाना शिरोले आणि रवींद्र काशीनाथ सासे यांच्या माध्यमातून इगतपुरी क्लासिक्स या संघासाठी बॅक टू बॅक 3 षटकार आले तर मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. इथे एक धाव कंप्लीट होती सिंगलच्या मदतीने. 13 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. षट क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला दुसरं मार्गस्थ आहे आणि या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकतो एकंदरीत चांगली अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळतीये फलंदाजांच्या माध्यमातून. यावेळी चांगला चेंडू आहे, अगदी फिंगर रोल करण्यात आले होते. चेंडू पडल्यावरती थोडंसं वळण घेतोय, एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळतीये. विशेष असं उल्लेख करणं गरजेचं आहे, बैलगाडा क्षेत्रामधील एक मोठं नाव सातत्याने ज्यांच्या माध्यमातून गुलाल कुठल्याही मैदानावरती पाहायला मिळतो असे आमचे सर्वांचे लाडके अशोकदादा सासे, जे मात्र आज उपस्थित नाहीयेत. परंतु अशोकदादा बेरे आज उपस्थित नाहीयेत
मागचे 6 दिवस त्यांची वर्णी लागत होती, परंतु आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला तर त्यांची अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. कदाचित कुठल्या अड्ड्यावरती गेले असतील. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. पुल केलाय आणि त्यानंतर बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. उल्लेख करायचं राहिलं ते मात्र या विभागामधील एक असं समालोचक ज्या समालोचकाने सातत्याने कुठली स्पर्धा असू द्या आयोजकांची पहिली पसंत असलेले आमचे सर्वांचे लाडके सोमनाथ खाडे सर त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. सर आपण व्यासपीठावरती यायचं विनंती असेल. सोमनाथ खाडे सर म्हटलं तर एक असं नाव आहे ज्या नावाने सातत्याने प्रत्येकाला आपलं आपलं जे मात्र केलेलं आहे. कारण ज्यांच्या जिभेवरती नेहमी साखर असते, पायामध्ये चाकं असतात आणि सातत्याने संघर्ष मेहनत आपल्याला पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून असे सोमनाथ खाडे सर त्यांचे देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत असेल. इथे आपण पाहतोय एक धाव कंप्लीट होतीये. 13 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 4 असं समीकरण आपण पाहतो. 19 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळेल. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती अशा रीतीने षटक क्रमांक कंप्लीट होतोय. दुसरं 19 धावा स्कोरबोर्ड वरती. समीकरण येऊन ठिपले. येणारे 12 चेंडू आणि 4 धावेंची गरज असेल. सोपं मापक असं आव्हान सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतोय. कल्पेश आणि त्याच्या सोबतीला विकी ही जोडी आपल्याला पाहायला मिळतीये. खेळपट्टीवरती आहे एका बाजूला NP स्पोर्ट्स शहापूर ब, दुसऱ्या बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळतोय जो मात्र इगतपुरी क्लासिक्स असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. दोन्ही संघांकडे कॅलिबर आहे, दोन्ही संघांकडे पोटेन्शियल आहे, परंतु या मॅच मध्ये पूर्ण प्रकारे इगतपुरी क्लासिक्स हा संघ फ्रंट फुट वरती जात असताना पाहायला मिळतोय. यानंतर होणारी मॅच बिग फाईट साई स्पोर्ट्स शहापूर विपक्ष MD स्पोर्ट्स कुडगर. 4 धावेंची गरज. 12 चेंडू 4 धावेंची गरज असेल. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फ्लाइट देण्यात आली होती चेंडूवरती. चेंडू पडल्यावरती थोडासा राईज झाला इस्टनच्या वरून. चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. समीकरण पाहायला मिळतोय. येणारे 11 चेंडू आणि 4 धावेंची गरज. इथे देखील चांगला फटका आहे. डाऊन दी बॉल. फिल्डर यायचा प्रयत्न करतायत. कॅच सुटली आहे. चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेंची मोहर या फटक्यावरती होती आणि अशा रीतीने सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय इगतपुरी क्लासिक्स या संघाने. अभिनंदन टीम इगतपुरी क्लासिक्स. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत NP स्पोर्ट्स शहापूर ब संघाला. विनंती असेल सलामीचे दोन्ही बॅटर MD स्पोर्ट्स खुडगर या संघाने पाठवायचे आहेत. दुसऱ्या बाजूला विचार केला तर फिल्डिंग त्वरित लावून घ्यायची आहे साई स्पोर्ट्स शहापूर संघाने. दोन्ही संघांना विनंती आहे लाईनअप करायचं, शेक हँड करायचं, मैत्री भावना जपायची आहे आणि त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचं. खेळ